नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत मेचा वापर आणि सर्वसमावेशक वाक्य. मेचा वापर आणि उपयोग, कशासाठी मेचा वापर केला जातो आणि उपयोग होतो ते बघूयात. पहिलं बघा, वर्तमान काळातील एका विशिष्ट घटनेचे वर्णन करण्यासाठी. म्हणजे वर्तमान काळातील एखादी विशिष्ट घटना असेल तर त्याचे वर्णन करण्यासाठी मेचा वापर केला जातो. दुसरं, परवानगी मागण्यासाठी तसेच देण्यासाठी. तिसरं, कोणत्याही घटनेची अधिक संभावना व्यक्त करण्यासाठी. चौथं, मागणी करण्यासाठी. पाचवं, विनंती करण्यासाठी. आणि सहावं, इच्छा प्रार्थना व्यक्त करण्यासाठी. म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं झालं तर वर्तमान काळातील वर्णन करण्यासाठी, परवानगीसाठी, संभावनासाठी, मागणीसाठी, विनंतीसाठी आणि इच्छा आणि प्रार्थनासाठी मेचा वापर केला जातो. आता त्याची वाक्य कशी असतात, त्याची रचना कशी असते ती आता आपण बघूया. आता मेची सर्व प्रकारची वाक्य म्हणजे सर्व प्रकारची सर्वसमावेशक वाक्य पाहूयात. पहिलं बघा, तुम्ही आता निघू शकता. तुम्ही आता निघू शकता. वाक्य आहे ना, यू मे लिव्ह नाव. यू मे लिव्ह नाव. ह्याचं कसं होतं, तुम्ही म्हणजे यू आहे, असं म्हणजे सब्जेक्ट कर्ता झाला. त्याच्यानंतर मे वापरलेलं आहे. त्याच्यानंतर V1 येतं, क्रियापदाचं पहिलं रूप, ते लिव्ह आलेलं आहे. आणि त्याच्या पुढला पार्ट जो नाव वगैरे आहे तो ऑब्जेक्टमध्ये किंवा राहिलेल्या भागामध्ये येतो. आणि ॲट लास्टला फुल स्टॉप. कशाला, विधानार्थी वाक्य आहे म्हणून. वाक्य यू मे लिव्ह नाव. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, पाऊस पडू शकतो. पाऊस पडू शकतो म्हणजे संभावना व्यक्त केलेली आहे. वाक्य आहे ना, इट मे रेन. इट मे रेन म्हणजे पाऊस पडू शकतो. इट झाला सब्जेक्ट, त्याच्यानंतर मे वापरलेलं आहे आणि रेन आलेलं आहे ते V1साठी झालेलं आहे. आणि इथे ऑब्जेक्ट दिलेलं नाही त्याच्यामुळे तो घेतलेला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य, कृपया तुमचे नाव मिळेल किंवा कृपया तुमचे नाव कळेल का, असं आहे ते. हा प्रश्नचिन्ह आहे, हो किंवा नाही उत्तर असणार आहे. त्याच्यामुळे हो काय नाही असेल उत्तर त्यावेळी सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होते, ॲक्झिलरी वर्ब्स. इथे आपण काय वापरतो आहोत, मे वापरतो आहे. वाक्य ना, मे आय हॅव युअर नेम प्लीज. मे आय हॅव युअर नेम प्लीज अँड क्वेश्चन्स मार्क. इथे रचना कशी असते प्रश्नार्थी वाक्याची, तर सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू जाणारी, म्हणून मे पहिल्यांदा आलेला आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर V1 येणार आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेला भाग असेल तो. अँड ॲट लास्टला क्वेश्चन मार्क येणार. कशाला, क्वेश्चन सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे ते. बघा, मे त्याच्यानंतर आय झालेला आहे सब्जेक्ट, हॅव वापरलेला आहे V1 म्हणून आणि युअर नेम प्लीज हे राहिलेला भाग ऑब्जेक्टमध्ये. ॲट लास्टला क्वेश्चन मार्क. मे आय हॅव युअर नेम प्लीज असं. त्याच्यानंतर चौथं वाक्य, मॅम मी तुमचे तिकीट पाहू शकतो किंवा शकते का. मॅम मी तुमचे तिकीट पाहू शकतो किंवा मी तुमचे तिकीट पाहू शकते का. वाक्य हे पण कसलं वाक्य आहे, हो किंवा नाही, म्हणजे प्रश्नार्थ वाक्याने सुरुवात. वर जे रचना दिलेली आहे तीनची सेम रचना इथे लागू होते. बघा, मे आय सी युअर तिकीट मॅम. मे आय सी युअर तिकीट मॅम अँड क्वेश्चन्स मार्क. मे झालेला आहे प्लस आय सब्जेक्टमध्ये आलेला आहे, सी V1 म्हणून आलेला आहे आणि युअर तिकीट्स वगैरे असेल, युअर तिकीट मॅम वगैरे असेल ते ऑब्जेक्टमध्ये राहिलेल्या भागामध्ये. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. मे आय सी युअर तिकीट मॅम. त्याच्यानंतर पाचवं वाक्य,
विद्यार्थी परीक्षेदरम्यान कदाचित बोलत नसतील. विद्यार्थी परीक्षेदरम्यान कदाचित बोलत नसतील. वाक्य आहे ना, द स्टुडंट्स मे नॉट टॉक ड्युरिंग द टेस्ट. द स्टुडंट्स मे नॉट टॉक ड्युरिंग द टेस्ट. ड्युरिंग म्हणजे दरम्यान, त्या दरम्यान परीक्षेच्या. द टेस्ट म्हणजे परीक्षा. टॉक म्हणजे काय, बोलणे. इथे नसतील आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे इथे नॉट वापरलेलं आहे बघा. द स्टुडंट्स आलेला आहे सब्जेक्टसाठी. त्याच्यानंतर मे नॉट आलेलं आहे कशाला, नकारार्थी आहे म्हणून, मे प्लस नॉट. त्याच्यानंतर टॉक आलेलं आहे ते V1साठी. आणि प्लस जे ड्युरिंग द टेस्ट आहे ते ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्टमध्ये. ॲट लास्टला फुल स्टॉप येणार कारण ते विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे म्हणून. वाक्य बघा, द स्टुडंट्स मे नॉट टॉक ड्युरिंग दी टेस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य, मी कदाचित पुढच्या महिन्यात सुट्टी घेईन. मी कदाचित पुढच्या महिन्यात सुट्टी घेईन. वाक्य ना, मे बी आय विल टेक द वेकेशन नेक्स्ट मंथ. मे बी आय विल टेक अ वेकेशन नेक्स्ट मंथ. इथे लक्षात घ्या, कदाचित, मी कदाचित म्हणून मे बी वापरलेलं आहे. इथे वाक्याची रचना हे तुम्ही म्हणत असाल मे बीपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे प्रश्नचिन्ह वाक्य आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे की काय, तसं नाही आहे. कदाचित म्हणून मे बी आलेलं आहे. मे बी आय विल टेक अ वेकेशन नेक्स्ट मंथ असं केलेलं आहे ते. अँड फुल स्टॉप. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य, तुम्हाला झाडावर पक्षी दिसतील. तुम्हाला झाडावर पक्षी दिसतील. आता तुम्हाला झालेला आहे सब्जेक्ट म्हणून यू आलेला आहे. यू. त्याच्यानंतर मे वापरलेला आहे. त्याच्यानंतर सी म्हणजे दिसणे म्हणून बर्ड्स पक्षी आणि इन द ट्रीज म्हणजे झाडावर. वाक्य झालेलं आहे, यू मे सी बर्ड्स इन द ट्रीज. यू मे सी बर्ड्स इन द ट्रीज. अँड फुल स्टॉप. त्याच्यानंतर 8वं वाक्य, त्याला शांती लाभो. त्याला शांती लाभो. मे ही रेस्ट इन पीस. मे ही रेस्ट इन पीस. इथे कसं आहे ते, ह्याच्या आज्ञार्थी वाक्य, विनंती वाक्य वगैरे जी वाक्य आहेत ती यामध्ये येतात. त्यामध्ये कशी विशिष्ट अशी रचना नसती. मे वापरून ते पहिल्यांदा मे वापरून केली जातात ती, म्हणून ते क्वेश्चन सेंटेन्समध्ये येत नाही. मे पहिल्यांदा वापरून ती केली जातात. मी ही रेस्ट इन पीस म्हणजे त्याला शांती लाभो. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघा, तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरू दे. तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरू दे. मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. सेम आहे. वरचा 8मध्ये आपण सांगितलेलं आहे त्याला शांती लाभो. मे ही रेस्ट इन पीस. सेम आहे 9वा, मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. असं म्हणजे त्याच प्रकारची रचना आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य, अतिथी किंवा पाहुणे. अतिथी म्हटलं तरी येतं, पाहुणे पण म्हटलं तरी येते. सकाळी 10 ते 8 वाजेपर्यंत स्विमिंग पूल वापरू शकतात. अतिथी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत स्विमिंग पूल वापरू शकतात किंवा पाहुणे. वाक्य ना, गेस्ट मे यूज द पूल बिटवीन 10 AM to 8 PM. गेस्ट मे यूज द पूल बिटवीन 10 AM to 8 PM. AM म्हणजे सकाळ, PM म्हणजे संध्याकाळ, रात्र. अशा प्रकारे वाक्य बघा, गेस्ट मे यूज द पूल्स बिटवीन 10 AM to 8 PM. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य, इथे रचना परत सांगायला नको कारण जी रचना आहे विधानार्थी वाक्याची तीच आहे. काय येणार, सब्जेक्ट प्लस मे प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर 11वं वाक्य, तुमचा प्रवास आनंद आणि साहसाने भरलेला जाओ. तुमचा प्रवास आनंद आणि साहसाने भरलेला जाओ. वाक्य आहे ना, मे युअर जर्नी बी फिल्ड विथ जॉय अँड ॲडव्हेंचर. मे युअर जर्नी बी फिल्ड विथ जॉय अँड ॲडव्हेंचर. जॉय म्हणजे आनंद, ॲडव्हेंचर म्हणजे साहस असं आहे ते. जर्नी म्हणजे प्रवास, फिल्ड होणे म्हणजे भरलेला असणे. अशा प्रकारे वाक्य आहे, मे युअर जर्नी बी फिल्ड विथ जॉय अँड ॲडव्हेंचर. नेक्स्ट 12वं वाक्य, मी खिडकी उघडून ताजी हवा येऊ देऊ का. म्हणजे खिडकी उघडू का म्हणजे ताजी हवा येईल असं आहे ते. मी खिडकी उघडून ताजी हवा येऊ देऊ का. अँड क्वेश्चन्स मार्क. इथे आता क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे, हो किंवा नाही उत्तर आहे म्हणून इथे मेने वापर केलेला आहे. वाक्य बघा, मे आय ओपन द विंडो टू लेट सम फ्रेश एअर इन. मे आय ओपन द विंडो टू लेट सम फ्रेश एअर इन.
अँड क्वेश्चन्स मार्क. मे प्लस सब्जेक्ट आयमध्ये आलेला आहे. ओपन V1 आलेलं आहे आणि द विंडो टू लेट सम फ्रेश एअर इन हे सब ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. अशा प्रकारे रचना आहे. मे आय ओपन द विंडो टू लेट सम फ्रेश एअर इन. त्याच्यानंतर 13वं वाक्य. रीता आज रात्री पार्टीला येऊ शकते. रीता आज रात्री पार्टीला येऊ शकते. वाक्य ना, रीता मे कम टू द पार्टी टू नाईट. रीता मे कम टू द पार्टी टू नाईट म्हणजे रीता आज रात्री पार्टीला येऊ शकते. अशा प्रकारचं वाक्य आहे. त्याच्यानंतर 14वं वाक्य. कठोर परिश्रमाने कोणीही त्यांचे ध्येय साध्य करू शकते. कठोर परिश्रमाने कोणीही त्यांचे ध्येय साध्य करू शकते. वाक्य ना, विथ हार्ड वर्क एनीवन मे अचीव देअर गोल्स. विथ हार्ड वर्क एनीवन मे अचीव देअर गोल्स. अचीव करणे म्हणजे साध्य करणे. देअर गोल्स म्हणजे काय करणे, ध्येय. ध्येय आणि कठोर म्हणजे हार्डवर्क म्हणून. विथ हार्डवर्क एनीवन मे अचीव देअर गोल्स. अशा प्रकारचं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं. मी समस्येवर पर्यायी मार्ग सुचवू शकतो किंवा शकते का. मी समस्येवर पर्यायी मार्ग सुचवू शकतो का किंवा मी समस्येवर पर्यायी मार्ग सुचवू शकते का असं पण येतं. वाक्य ना, मे आय सजेस्ट ॲन अल्टरनेटिव्ह अप्रोच टू द प्रॉब्लेम. मे आय सजेस्ट ॲन अल्टरनेटिव्ह अप्रोच टू द प्रॉब्लेम क्वेश्चन्स मार्क म्हणजे समस्येवर पर्यायी मार्ग. अल्टरनेटिव्ह लक्षात घ्या. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी. अप्रोच म्हणजे मार्ग. प्रॉब्लेम्स म्हणजे काय आहे, समस्या असं आहे ते. मे आय सजेस्ट म्हणजे सुचवणे. मे आय सजेस्ट ॲन अल्टरनेटिव्ह अप्रोच टू द प्रॉब्लेम अँड क्वेश्चन्स मार्क लास्टला. कशाला, प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं. मी तुमचे बाथरूम वापरू शकतो किंवा शकते का. मी तुमचे बाथरूम वापरू शकतो किंवा शकते का. वाक्य ना, मे आय यूज युअर बाथरूम. मे आय यूज युअर बाथरूम अँड क्वेश्चन्स मार्क. कशाला ते तुम्हाला माहिती आहे, हो किंवा नाही ॲक्झिलरी वर्ब्सने स्टार्ट झालेलं आहे मेने. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं. दारूमुळे आपल्या यकृताचे नुकसान होऊ शकते. दारूमुळे आपल्या यकृताचे नुकसान होऊ शकते. वाक्य ना, अल्कोहोल मे कॉज डॅमेज टू आवर लिव्हर. अल्कोहोल मे कॉज डॅमेज टू आवर लिव्हर. लिव्हर म्हणजे यकृत. अल्कोहोल म्हणजे दारू. कॉज होणे म्हणजे नुकसान. डॅमेज म्हणजे नुकसान. कॉज डॅमेज म्हणजे नुकसान. म्हणून अल्कोहोल मे कॉज डॅमेज टू आवर लिव्हर. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं. राधा उद्या ऑफिसला येऊ शकत नाही. राधा उद्या ऑफिसला येऊ शकत नाही. निगेटिव्ह सायन्स आहे, निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून काय येणार, राधा मे नॉट कम टू ऑफिस टुमारो. राधा मे नॉट कम टू ऑफिस टुमारो. मे आणि नॉट सेम आहे. सब्जेक्ट प्लस मे नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट ॲट लास्टला फुल स्टॉप असा रचना आहे त्याची. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं वाक्य. मी तुमच्यासोबत येऊ का. मी तुमच्यासोबत येऊ का, हो किंवा नाही ॲक्झिलरी वर्ब्सने स्टार्ट म्हणून मे येणार पहिल्यांदा. त्याच्यानंतर मी सब्जेक्ट झाला म्हणून आय येणार. मे नंतर आय. नंतर येऊ का म्हणजे जॉईन होऊ का म्हणून जॉईन घेतलेलं आहे V1साठी. आणि यू म्हणजे तुमच्यासोबत. हे ऑब्जेक्टमध्ये आले. लक्षात घ्या, इथे यू आहे म्हणून तो सब्जेक्टमध्ये आला असं नाही आहे. यू लास्टला गेलेला आहे त्याच्यामुळे तो ऑब्जेक्टमध्ये रिमेनिंग पार्ट्समध्ये गेलेला आहे. हे लक्षात घ्या. आणि ॲट लास्टला क्वेश्चन मार्क कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इथे सब्जेक्ट म्हणून आय आलेला आहे. मे आय जॉईन यू. मे आय जॉईन यू आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 20वं वाक्य. मी या कॉलला उत्तर देऊ का. मी या कॉलला उत्तर देऊ का क्वेश्चन्स मार्क. वाक्य ना, मे आय आन्सर दिस कॉल. मे आय आन्सर दिस कॉल अँड क्वेश्चन्स मार्क. सेम मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अँड लास्ट क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट. मी याबद्दल चुकीचा असू शकतो किंवा मी याबद्दल चुकीची असू शकते. वाक्य येणार काय, मीसाठी सब्जेक्ट येणार पहिल्यांदा म्हणून आय. मी म्हणजे आय. त्याच्यानंतर मे वापरलेलं आहे. मे
त्याच्यानंतर V1 म्हणून बी आलेलं आहे, लक्षात घ्या. बी म्हणजे असणे वगैरे, त्याच्यासाठी बी यूज केलेला आहे. V1 आहे ते बी, म्हणून बी. त्याच्यानंतर रॉंग म्हणजे चुकीचा, आणि अबाउट धिस म्हणजे याबद्दल. वाक्य आहे ओव्हरऑल, आय मे बी रॉंग अबाउट धिस. आय मे बी रॉंग अबाउट धिस. त्याच्यानंतर 22वं वाक्य, ती त्याच्या निर्णयाशी सहमत नसेल. ती त्याच्या निर्णयाशी सहमत नसेल. सेम निगेटिव्ह विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे ते. वाक्य आहे ना, शी मे नॉट ॲग्री विथ हिज डिसिजन. शी मे नॉट ॲग्री विथ हिज डिसिजन. ती झालं करता, सब्जेक्ट म्हणून शी आलेलं आहे. त्याच्यानंतर मे नॉट यूज केलेला आहे, कारण नसेल म्हणून आहे, निगेटिव्ह म्हणून नॉट वापरलेला आहे. ॲग्री म्हणजे सहमत होणे, म्हणून ॲग्री. आणि विथ हिज डिसिजन म्हणजे त्याच्या निर्णयाची, असं वाक्य आलेलं आहे. शी मे नॉट ॲग्री विथ हिज डिसिजन. त्याच्यानंतर नेक्स्ट 23वं, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो किंवा शकते. मी तुम्हाला कशी मदत करू शकतो किंवा शकते, हे लक्षात घ्या. याचं उत्तर हो किंवा नाही देता येत नाही. त्याच्यामुळे वाक्याची सुरुवात होणार प्रश्नार्थक शब्दाने. प्रश्नार्थक शब्द त्याच्यानंतर ॲक्झिलरी वर्ब्स येतं. आता प्रश्नार्थक शब्द कुठला वापरणार, तर कशीसाठी हाऊ यूज केलं जातं, म्हणून हाऊ वापरलेला आहे बघा. हाऊ. त्याच्यानंतर मे येणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार. सब्जेक्ट इथे आहे मी, म्हणून आय वापरलेला आहे. V1 येतं इथे हेल्प म्हणजे मदत, आणि तुम्हाला म्हणून यू आहे, म्हणून यू लास्टला म्हणजे ऑब्जेक्टला, आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. वाक्य झालेलं आहे, हाऊ मे आय हेल्प यू. हाऊ मे आय हेल्प यू अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वं, मी कधीही निघून जाऊ शकत नाही. मी कधीही निघून जाऊ शकत नाही. वाक्य ना, आय मे नेव्हर लिव्ह. आय मे नेव्हर लिव्ह. इथे म्हणत असाल तुम्ही निगेटिव्ह शब्द कुठे आला, निगेटिव्ह वर्ड्स कुठे आले, तर नेव्हर हा निगेटिव्ह वर्ड्स आहे, तुम्हाला माहिती असेलच. नॉट, नेव्हर, नॉट, नेव्हर, त्याच्यानंतर अजून नथिंग वगैरे जे शब्द आहेत ते निगेटिव्ह आहेत. नो परत आहे, असं आहे ते. म्हणून आय मे नेव्हर लिव्ह. आय मे नेव्हर लिव्ह असं आलेलं आहे. आय आलेला आहे सब्जेक्ट, मे आलेला आहे, त्याच्यानंतर नेव्हर हा निगेटिव्ह वर्ड्स म्हणून आलेला आहे, आणि लिव्ह V1साठी आलेला आहे. त्याच्यानंतर 25वं वाक्य, कृपया तुम्ही इकडे लक्ष द्या. कृपया तुम्ही इकडे लक्ष द्या. वाक्य ना, मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज म्हणजे कृपया तुम्ही इकडे लक्ष द्या. मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज असं आहे ते. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत, मे वापरून केलेली आहेत. सर्व प्रकारची वाक्य इथे आपण बघितलेली आहेत. त्याच्या रचना कशा आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला अजून वाक्य मिळतील, ती तुम्ही घ्या आणि त्याचा अधिक सराव करा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट लक्षात राहतील, व्यवस्थित लक्षात राहतील. आणि प्रॅक्टिस करत राहा. आता व्हिडिओ बघितलात की झालं असं नाही, थोड्या दिवसांनी परत व्हिडिओ बघा. कशाला, कारण काय प्रॉब्लेम होतो, आपण थोड्या दिवसांनी विसरतो. त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात राहायला पाहिजे, तर आपण ते व्हिडिओ बघायला पाहिजे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. येत नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुमच्यामध्ये सुधारणा करत राहा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, ते तुम्हाला माहिती असतीलच. फेसबुक पेज आहे आमचं, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ म्हणून. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे, स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे, एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण आहोत, नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन पण तुम्ही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.